म्हणजे आपण जी सतत ओरड ऐकत असतो की मुंबईमध्ये मराठी माणसाची संख्या कमी झाली, मराठी माणसाची संख्या कमी झाली, मराठी माणूस थेट कर्जत आणि विरारपर्यंत गेलेला आहे. ही जी ओरड आहे ती किती बकवास आहे लक्षात घ्या. पालिकेचे अधिकारी पैसे खातात. हे अधिकारी कोण आहेत? सगळे मराठी अधिकारी आहेत. पोलीस अधिकारी पैसे खातात. हे अधिकारी कोण आहेत? सगळे मराठी अधिकारी आहेत. आणि पैसे खाऊन वसवतात कोणाला? बांगलादेशींना आणि रोहिंग्यांना. त्यांच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची मागणी करत नाहीत, न त्यांना विचारायला जात. यांना चिरीमिरी दिली, मुठभर पैसे दिले तर हे तोंड काळं करून निघून जातात. यांना वीज जोडणी देणारे लोक आहेत, यांना फुटपाथवर जागा देणारे लोक आहेत, यांना पाण्याची जोडणी देणारे लोक आहेत. हे सगळे लोक कोण आहेत? हे लोक पालिकेशी संबंधित आहेत. हे लोक आपल्या वीज खात्याशी संबंधित आहेत. आणि याच्यामध्ये जो भरणा असतो तो 90% मराठी माणसांचा भरणा असतो. आणि हीच मंडळी मुठभर पैशासाठी मुंबई विकण्याचं काम करतात. आणि याचे जे दुष्परिणाम आहेत ते फक्त मुंबईकरांना भोगावे लागणार नाहीयेत. यांच्या ज्या पिढ्या पुढे येणार आहेत त्यांना सुद्धा याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. परंतु याचा विचार कोणी करताना दिसत नाहीये. किस्सा गरम झाला, विचारशक्ती संपली, बस पैसे कमवायचे आणि मजेत राहायचं, भविष्याचा विचार करायचा नाही, अशी परिस्थिती मुंबईची झालेली आहे.